शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिर्डीत येत साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलंय. खासदार राऊत यांचा दौरा त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे तसेच खळबळजनक आरोपांमुळे नेहमीच चर्चेला जातो. मात्र यावेळी त्यांच्या दौऱ्याला वेगळीच किनार लाभली आणि ती म्हणजे एका रणरागिणीची थेट तिच्या घरी जाऊन घेतलेल्या भेटीमुळे लाभल्याचं दिसून आलंय. याआधीच्या प्रत्येक शिर्डी भेटीत खासदार राऊत यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी अग्रेसर असत. मात्र या दौऱ्यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सहकारी पक्ष काँग्रेसचे डॉ. एकनाथ गोंदकर आणि प्रामुख्यानं सर्वांच्या नजरा ज्यांच्यावर खिळल्या होत्या त्या लोणी खुर्दच्या महिला सरपंच प्रभावती घोगरे यांची स्वागतासाठी असलेली उपस्थिती विशेष चर्चेली गेली. साईबाबांचं दर्शन घेऊन खासदार संजय राऊत यांनी थेट लोणी गाठली व सौ प्रभावती घोगरे यांच्या निवासस्थानी जात त्यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र यावेळी रंगलेली राजकीय चर्चा ही आगामी राजकीय गणिते बदलवणारी ठरेल हे मात्र नक्की. त्या चर्चेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी या भेटीची माहिती थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर त्यांनी देखील खासदार राऊत यांचं कौतुक केलंय. डोक्यात काही नसतं. लढवई जे लोक असतात, लढणारे, संघर्ष करणारे, त्यांचा शोध आम्ही नेहमी घेत असतो. आणि सध्या जर महाराष्ट्र वाचवायचा असेल, ज्या प्रकारचं या महाराष्ट्रामध्ये घडामोडी सुरू आहेत, ती महाराष्ट्राची प्रतिष्ठा, मराठी माणसाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचं राजकारण सुरू आहे. आमचं अख्खं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंवर गेलं. बाळासाहेब ठाकरेंनी सातत्यानं मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा विचार केला. गेल्या काही दिवसापासून पाहतो आपण की महाराष्ट्र लुटला जातो. आणि कोण लुटताय तर आपलेच लोक लुटतायत. आता ही लूट चालली आहे कुठे तर बाजूच्या राज्यात. म्हणजे महाराष्ट्राला कंगाल करायचं, लोकांना कंगाल करायचं. अशा वेळेला या महाराष्ट्रामध्ये जे लढणारे प्रमुख लोक आहेत त्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि सगळ्यात आधी या महाराष्ट्राचं रक्षण केलं पाहिजे. या ज्या ताई आहेत, घोगरे ताई, त्यांचा संघर्ष, त्यांच्या कुटुंबाची लढाई मी अनेक महिने पाहतो, गेले काही दिवस सातत्याने. विशेषतः गणेश कारखाना ज्यांच्याकडून त्यांनी मिळवला जनतेच्या ताब्यात, पुन्हा जनतेच्या ताब्यात म्हणून, ही पब्लिक प्रॉपर्टी आहे. ती एक प्रकारची लूट थांबवण्याचाच प्रकार आहे ना. या जिल्ह्यामध्ये प्रस्थापिताच्या विरुद्ध उभं राहणं हे सोपं काम नाही. ज्या प्रकारची ती गुंडशाही, झुंडशाही आहे, विरोधी आवाज कोणी केला की त्यांच्यावर हल्ले करायचे, मारेकरी टाकायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे, तुरुंगात टाकायचे. पण हे फार काळ चालणार नाही. हे फार काळ आम्ही चालू देणार नाही. 2024ला या राज्यामध्ये आणि देशामध्ये परिवर्तन होत आहे. अशा वेळेला मला असं वाटलं की शिर्डीमध्ये आल्यावर मी आधी बाबांचं दर्शन घेतलं आणि या झुंजार रणरागिणीला भेटावं असं मला वाटतं. की ज्या पद्धतीने ते ठामपणे ते आणि त्यांचं कुटुंब आणि त्यांचे सगळे सहकारी उभे आहेत, ते सोपं काम नाही आहे. कारण आम्ही त्या संघर्षातून जातोय वर्षानुवर्ष. मला तर तुरुंगात टाकलं पण मी उभा आहे, बरं का. आणि त्यांनी मला सकाळी भेटल्या, त्यांनी म्हटलं आमच्या गावात या. नक्की येईन गावात तुमच्या, मला तुमच्या गावातच दर्शन घ्यायचं आहे म्हटलं. या गावाचीच काहीतरी माती वेगळी आहे, या गावचं पाणी वेगळं आहे, या गावची मातीच वेगळी आहे. आणि मला असं वाटतं की या जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची सुरुवात या गावातून होणार आहे. प्रथमतः पद आणि पैसा किंवा एक हाती सत्ता ही आमची कधीच महत्वाकांक्षा नाहीये. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि एक जागृत नागरिक म्हणून शिर्डी मतदारसंघामध्ये जो दहशतवाद चाललेला आहे त्याच्या विरुद्ध कुणीतरी आवाज उठवला पाहिजे, हे एक सुज्ञ नागरिक म्हणून मला वाटतं. त्यामुळं मी हे विरोध करण्यासाठी उभी आहे आणि समाजाने सर्वांनी मला साथ दिली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तुमचा जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाची पार थोपटण्यासाठी स्वतः राऊत साहेब या ठिकाणी आलेत. उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांचं कौतुक केलंय. कसं पाहता तुम्ही याकडे? खूप सकारात्मक दृष्टीने पाहते की आज प्रथम ते म्हणजे माझी भेट घेतली शिर्डीला आल्यानंतर आणि आज आमच्या घरी आले. म्हणजे तुम्ही म्हणाल तर मुठभर मास येतं. आम्ही लढायला तयार आहे, पण मागे शाबासकीची थाप पाहिजे, लढ म्हणणारे पाहिजे.
जर पाहिलं ते म्हटले की साईबाबांचा आशीर्वादही कदाचित पुढच्या काळात शिर्डी मतदारसंघात तुमच्या पाठीशी राहील. तुमची तयारी आहे त्या दृष्टीनं बघू लढाईसाठी? आता ते वरिष्ठ सगळे निर्णय घेतील त्यानुसार सगळं होईल. परंतु हा दहशतवाद संपलाच पाहिजे या मताची मी आहे. त्याच्यासाठी कुणीही उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची आणि त्याच्यासाठी काम करण्याची माझी 100% तयारी.